एकदा एका व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला की स्वामीजी, जेवढा दर्जा आईला देतात तेवढा वडिलांना का देते नाही? आई आणि वडील तर एकदम श्रेष्ठ समान आहे ना. तर स्वामी विवेकानंद त्यावर काहीच बोलले नाही आणि त्या व्यक्तीला म्हणले, तू उद्या सकाळी माझ्याकडे ये. तर तो व्यक्ती दुसऱ्याच दिवशी त्या स्वामी विवेकानंदाकडे गेले आणि स्वामी विवेकानंदांनी त्यांना मोठासा दगड पोटाला बांधण्यासाठी दिला आणि म्हणले, आज हा दगड तुझ्या पोटालाच राहू दे. तर त्या व्यक्तीने तो दगड पोटाला बांधला आणि एक दिवस पोटाला असल्यामुळं तो व्यक्ती स्वामी विवेकानंदाकडे वाकतच आला आणि म्हणला, स्वामीजी, आज माझं पोट आणि पाठ कंबर खूप दुखायला लागले, तर तुम्ही मला हे असं करण्यासाठी का सांगितलं? तर स्वामी विवेकानंद हसले आणि म्हणाले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला भेटलंच असेल. का श्रेष्ठ जगामध्ये आई मानली जाते? वडिलांना तेवढा दर्जा का दिला जात नाही? जगात सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर ती फक्त आपली आई आहे बरं का.